तर नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये मार्केट ॲनालिसिसमध्ये तर आपण जो पहिला आहे, आपण हा निफ्टीचा चार्ट बघतोय वीकलीमध्ये. तर वीकली चार्टमध्ये जर बघितला तर ही जी आहे ती ह्या या वीकची कॅन्डल आहे ही, आणि हे गेल्या वीकची कॅन्डल आहे, त्याच्या अगोदरची कॅन्डल आहे. तर मार्केटमध्ये बघितलं तर हा सगळ्यात जास्त सपोर्ट होता चांगला, जिथून मार्केट फॉल आला आहे. हा पॅनिक सेलिंग आलेला आहे वॉरमुळं. त्याच्यानंतर त्याचा एक सपोर्ट होता, जो हा त्याने ब्रेक केलेला आहे. आणि त्याच्यानंतर बघू शकता हा एक आहे जो आणखीन टेस्ट केला नाही आहे मार्केटने. जर उद्याच्या मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपन होऊन जर खाली आला तर हा इथंपर्यंत टच होणार आहे, होऊ शकतो. अंदाज असा दिला आहे की तो होऊ शकतो. तर माझी अशीच एक अपेक्षा होती, तिथून मी इथं शॉर्ट केलेलं आहे, हा कॉल बाय केलेला आहे. तर याला छोट्या फ्रेममध्ये बघायला गेलं तर याला छोट्या फ्रेममध्ये जर बघितलं तर बघा, हा बघा, हाय लोअर लो, लोअर आहे, लोअर लो, लोअर आहे, लोअर लो, लोअर आहे. आता हा इथून जर मार्केट लोअर लो कंटिन्यू करायचा असेल तर तो याला इथून एक बुलिशमध्ये कन्वर्ट व्हायचा आहे. त्याच्यानंतर परत असा हायर हाय करून हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, असा मार्केटचा एक स्ट्रक्चर होऊ शकतो. तर आता सध्याला जो सिच्युएशन क्रिएट झालेली आहे ती, आता सध्याला तर मार्केटनं इथून हायर हाय केलेलं आहे. जर उद्याच्या दिवशी जर गॅप अप ओपन झाला तर हा गॅप अप ओपन होऊन परत हायर हायमध्ये कंटिन्यू करेल. आणि जर उद्या मार्केट गॅप डाऊन ओपन झाला तर मार्केट लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय करून हा प्राईजला टच करेल. डे फ्रेम बघितला तर मार्केटमध्ये आता एकच मिनिट, डे फ्रेममध्ये बघितला तर ज्या वेळेस आपण बाईंगचा विचार करू शकतो, तर बाईंगचा विचार करण्यासाठी आपल्याला फक्त हा लेवल तोडायचा आहे. ज्या वेळेस हा लेवल तुटेल त्यावेळेस मार्केट हायर हाय, हायर लोमध्ये न्यू हाय बनवण्याचा प्रयत्न करू शकतो. सध्याला तरी बाईंगची ऑपॉर्च्युनिटी आपल्याला कुठं दिसत नाही आहे. ॲटलिस्ट हा तरी ब्रेक झाला किंवा हा जरी गॅप अप ओपन झाला तरी थोडासा एक विचार करू शकतो की वरती जाण्याचा प्रयत्न करू शकतो. पण जोपर्यंत कन्फर्म 24,400चा लेवल आहे, 24,400च्या लेवलवरती जर तो मार्केट गेला नाही तर मार्केटची शक्यता आणखीन याच्या खालीच राहण्याची आहे. ठीक आहे, हे असं माझं अंदाज आहे. तर बँक निफ्टीचा चार्ट आपण एकदा वीकली ओपन केलेला आहे. वीकलीमध्ये याच्यामध्ये काय दिसतंय, हा इथे एक सपोर्ट आहे 48,000वरती. पॉसिबिलिटी तर एवढी नाही की हा एवढा खाली येऊ शकतो, पण वॉरमुळे शक्यतो सांगता पण येणार नाही असं झालेलं आहे. आता सगळ्यात चांगला सपोर्ट बघितला तर हा होता, जो की आहे 53,700चा, सॉरी. ठीक आहे, तर मार्केटने याला पण ब्रेक करून खाली वीक बनवली आहे ही वीक. जर हा लिक्विडिटी घेऊन जसा हा गेला होता लिक्विडिटी, तर शक्यता अशी आहे की हा बँक निफ्टी पण याच्या हायवरती ओपन होण्याचा प्रयत्न करा. आणि जर याचा जर उद्या गॅप डाऊन ओपन झाला तर हा वीक पूर्ण डोजी कन्वर्ट होणार, डोजी कन्वर्ट होण्यामध्ये येऊ शकतो. आणि याची शक्यता 48,000पर्यंत आहे की हा 48,000पर्यंत येण्याची शक्यता आहे. तर वॉरच्या सिच्युएशननुसार तर तसंच दिसणार आहे आपल्याला. ठीक आहे, डे वाईज बघितला किंवा 2 आवर्समध्ये बघितला तर बघा, एक्झॅक्ट हा हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, आणि पूर्ण लोअर लो मारलाय. हायर हाय, हायर लो, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय. जर मार्केटला आता अप जायचा असेल तर तो हा इथं कुठंतरी ओपनिंग देणार, परत हा लोअर हाय बनवणार, मग फिर नंतर मग हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो. तर शक्यता मला तर वाटत नाही आहे की हा वरती ओपन होईल. आणि हा जर खाली ओपन झाला तर हा डायरेक्ट याचा लो तोडून खाली क्लोजिंग देणार, परत वरती येणार आणि परत खाली जाणार, अशी माझी स्ट्रक्चर दिसतोय.
आता गिफ्ट निफ्टी बघितलं तर गिफ्ट निफ्टी बघा, डे वाईज बघितलं तर गिफ्ट निफ्टी बघा, हा बघा, प्रिव्हियस लोच्या आसपासमध्ये कुठेतरी हा थांबलेला आहे. टच करण्याची शक्यता आहे, 22,000 टच करण्याची शक्यता आहे. कारण ही जी कॅन्डल बघा, ही वीकची कॅन्डल आहे, ही बघा. जोपर्यंत हा वीक कॅन्डलच्या वरती क्लोज नाही करणार तोपर्यंत हा अपसाईड जाण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. ठीक, तर आपला व्यू पूर्ण डाऊन साईडलाच आहे आणखीन सुद्धा. कारण जोपर्यंत हा वीक पूर्ण कव्हर होणार नाही आहे तोपर्यंत मार्केटमध्ये शक्यता अपसाईड जाण्याची नाही आहे. तर आपणच तसंच प्रिडिक्शन बघून आपण निफ्टीमध्ये शॉर्ट पोझिशन बनवलेली आहे. ती 24 तारखेला बनवलेली होती. आपलं प्रिडिक्शन आहे की मार्केट उद्या आय थिंक सो इथंपर्यंत, इथं किंवा इथं ओपन होईल. कारण गिफ्ट निफ्टी तर क्लिअरली दिसतंय गिफ्ट निफ्टी की तो खालीच ओपन देणार आहे. इथं बघू शकता तुम्ही, काल 3ची कॅन्डल कुठे आहे ही, हो हो, हे बघा, ही कॅन्डल आहे 3 वाजताची. त्याच्यानंतर ग्लोबल मार्केटमध्ये बघा कशी विक्स बनवलेले आहेत आणि मार्केट याच रेंजला ओपन होईल शक्यतो. ह्याच रेंजला ओपन होऊन परत वरती करून परत खाली येऊ शकतो. तर आपला उद्याचा जो प्लॅन आहे तो आपला डाऊन साईडलाच असणार आहे, निफ्टी असो बँक निफ्टी असो. ठीक आहे, तर बघूया उद्या काय होईल. आपण तर ट्रेड घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल इथे पोझिशन आपण हेज केलेली. आपण 23,400चा कॉल सेल केलेला आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये साधारण आपला 4,000 रुपयाचा प्रॉफिट दिसतंय हा. ठीक, चला भेटू उद्या.